तर राज्याचे औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण बरंच गाजलं। मात्र हेच प्रकरण उद्याच्या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तातडीने झिरवाळांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांची आहे। पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी झिरवाळांना दिलासा देणारं एक विधान केलंय। ते विधान कोणतं आहे आणि या सगळ्या प्रकरणावर विरोधकांची नेमकी भूमिका काय असेल बघूया। उद्यापासून सुरू होणारं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्यात विरोधक विरुद्ध सरकारमधले मंत्री नरहरी झिरवाळ हा सामना जवळपास पक्का झालाय। याचं कारण दुपारी पार पडलेली विरोधकांची पत्रकार परिषद। इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवाळांचा राजीनामा द्या। नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही। बरं, विरोधकांनी झिरवाळांचा राजीनामा का मागितलाय? तर त्याला कारण आहे त्यांच्या कार्यालयातलं लाचखोरीचं प्रकरण। या प्रकरणात लिपिक राजू ढेरिंगीला अटक झाली, तर झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेला कार्यमुक्त करण्यात आलं। इतकंच नाही तर एसीबीने झिरवाळांच्या कार्यालयाची झाडाझडतीही घेतली, सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयातच सापळा लावण्यात आला होता। मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीनं ट्रॅप लावणं, त्याचाच आधार घेत विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एसीबी एवढी स्वतंत्र झाली असेल तर मी एसीबीचा जाऊन सत्कार करणार। म्हणजे अँटी करप्शन ब्युरो एवढी जर सक्षम झाली असेल या राज्यातली तर आम्ही विरोधी पक्ष जाऊन त्यांचा सत्कार करणार आहोत की स्वतंत्रपणे ती या राज्यामध्ये निर्णय घेऊ शकतात। मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं। त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही। कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांनी झिरवाळांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही। मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवाळांचा राजीनामा घ्या। नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही। एक रेष ओढली की 1 लाख रुपये, फुलस्टॉप लावला की 50,000 रुपये, अशी सांकेतिक भाषा ही या भ्रष्टाचारात वापरली गेली। ह्या सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी आम्ही विरोध म्हणून या चहापानावर बहिष्कार टाकला। विरोधकांनी कंबर कसली तर तिकडे झिरवाळांनीही पलटवारासाठी तयारी पूर्ण केली आहे। मी सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सक्त ताकीद का असला प्रकार पुन्हा ह्या कार्यालयात नाही ते कुठंच व्हायला नको। त्या दृष्टीनं मेडिकल असोसिएशन असेल राज्यातल्या, त्यांना एकत्र बसवून आणि आमचे अधिकारी किंवा आमचे विभागाचे जे काही सेक्रेटरी असतील अशा सगळ्यांना बसवून तशा सूचना त्या ठिकाणी मी देणार। मी 1-2 बैठका केलेल्या आहेत अधिकारी ज्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांसोबत। ह्याच्यात अजूनही कोणाचं काही जर धागादोरा लागला तर त्याला त्या पद्धतीनंच तात्काळ तिथून निलंबित केलं जाईल। इकडे सरकारला चहापानानंतरच्या पत्रकार परिषदेत झिरवाळांसंदर्भात विचारणा झालीच, त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली। या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुराव्यामध्ये कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये मंत्र्याचं नाव आलेलं नाही। ते जर आलं असतं तर आम्ही निश्चितपणे मंत्र्यांना देखील राजीनामा मागितला असता, पण ते कुठेही आलेलं नाही। उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे। असं असलं तरी लाचखोरी प्रकरणात अटक केलेल्या राजू ढेरिंगीला जामीन मिळालाय। एकूणच काय तर सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातच लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला। बरं, ही लाच का स्वीकारली जात होती? तर मेडिकल दुकानांच्या परवान्यासाठी। धक्कादायक म्हणजे असे परवाने वाटपाचं काम एकटा कारकून करतो, त्यामुळे अनेक शंकांना वाव आहे। झिरवाळांनी खासगी सचिव रामदास गाडेला कामावरून काढलं, इतकं करूनही प्रकरण शांत होईल का? शिवाय प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी असू शकतं हे सगळं चौकशीत पुढे येईलही। आता चहापानावेळी सुनेत्रा पवारांच्या बाजूला अत्यंत आत्मविश्वासानं चहाचे घोट घेणाऱ्या झिरवाळांना अधिवेशनात मात्र जोरदार विरोधाचा सामना करावा लागणार आहे, हे मात्र स्पष्ट। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।